मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मांडूपमधील उषानगर संकुल बनले आहे समस्यांचे आगार, नागरिकांचे आरोग्य व संरक्षणाला बाधा। मांडूप मनसेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाण्यातील पहिला वहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10। सहयोगी ठाणे महानगरपालिका, सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार, उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग। हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप, पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स। मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल, कम्युनिटी कार्निव्हल, महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल। ठाण्यातील कलारसिकांनी सर्व कलारसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10। सहयोगी ठाणे महानगरपालिका, सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल। मांडूप विलेज रोडवरील उषानगर संकुल बनले आहे समस्यांचे आगार। नियमित नाले सफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तर नाल्याची संरक्षक भिंत तुटल्याने लहान मुलांना अपघात होण्याचा धोका। मांडूप पश्चिमेकडील उषानगर संकुलातील समस्यांची यादी ही वाढतच चालली आहे। उषानगर संकुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यांच्या सफाईबद्दल मात्र प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे। दोन्ही बाजूला असलेल्या नाल्याची सफाई केवळ पावसाळ्यापूर्वीच होत असल्याने वर्षभर हे नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले दिसून येतात। यामुळे परिसरात मच्छरांच्या प्रमाणात वाढ झाली असून डासांमुळे होणाऱ्या आजारातही वाढ झाल्याचे चित्र सोसायटीत पाहायला मिळाले। या त्रासापासून कायमची मुक्ती मिळावी याकरिता केवळ वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी नाले सफाई न करता वर्षातून किमान 3 वेळा तरी करावी। त्यामुळे उषानगर संकुलातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा उषानगर संकुलातील रहिवासी रमेश मोरे यांनी S9शी बोलताना व्यक्त केली। वास्तविक नाले सफाईच्या कामाच्या बाबतीत महापालिकेचे जे धोरण आहे पावसाळ्यापूर्व साफसफाई करणे, सध्याची नाल्यामधली जी स्थिती पाहता ती किमान वर्षातून 3 वेळा तरी नाले साफसफाई करणं आवश्यक आहे। कारण बहुतांशी नागरिक त्या ठिकाणी केर कचरा टाकतात। कोणी व्यापारी उदाहरणार्थ कोंबड्यांची दुकानदार असतील, मटणाची कोणी व्यापारी असतील, अशी त्याची नाशवंत माल हे सगळा हा टाकला जातो त्या ठिकाणी। त्यामुळे तो साचून राहतो आणि दुर्गंधी झाल्यानंतर मग मच्छरांचं प्रमाण वाढतं, रोगराई सदृश्य परिस्थिती निर्माण होते। अशा परिस्थितीमध्ये नाले सफाई आवश्यक आहे, ती महापालिकेकडनं करण्यात थोडी दिरंगाई होते असं आम्हाला दिसतंय। कारण पूर्वेला सुद्धा आमच्या सोसायटीचा नाला आहे मोठा आणि पश्चिमेला सुद्धा आहे। दोन्ही नाल्याच्या दृष्टीने मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे असं दिसून येतं। तर उषानगर संकुलाच्या पूर्व बाजूला असणारा नाला हा अर्धा पालिकेच्या हद्दीत आणि अर्धा रेल्वेच्या हद्दीत असल्याचे सांगत पूर्व भागातल्या नाल्याची साफसफाई होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। नागरिकांचे आरोग्य हा महत्त्वाचा प्रश्न असतानाही मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी टाळत असल्याने नागरिकांमध्ये संताप असल्याचे रहिवासी मधुसूदन पिल्लई यांनी S9शी बोलताना सांगितले। हमारे को प्रॉब्लम यही है क्या इधर नाला हमारा उषा कॉम्प्लेक्स का पीछे दोनों तरफ नाला है, उसमें एक नाला हमेशा टूटता था, गिरता था पानी के अंदर, कचरा नहीं आता था, पानी नहीं आता था। बाद में एक साइड में तो म्यूनसिपैलिटी ने बना दिया, अच्छा हो गया, उन लोगों ने दीवार बना दिया। लेकिन ईस्ट भाग जो है वो रेलवे का भाग है, वो रेलवे का भाग में पूरा कचरा है, उधर पूरा घास है, मच्छर बढ़ते हैं, उधर आदमी को तकलीफ बहुत है। और हमारा उषा कॉम्प्लेक्स का भी ईस्ट साइड में पूरा दीवार है, पत्थर का दीवार है, वो दीवार अर्धा उधर नाले में गिर गए है, उधर बच्चे लोग को तकलीफ है, गाड़ी आना जाने को तकलीफ है। ऐसे तो कम्प्लीटली हमको तकलीफ है। एक रेलवे का साइड, एक म्यूनसिपैलिटी का साइड, ये दोनों रेलवे का साइड से नीचे से ट्रैक के नीचे से पानी जा रहे है, उधर पूरा मट्टी गिर गया, वो पूरा जाम है। एक्चुअली पानी रियली इधर से सप्लाई नहीं होता है,
गंदा जाके पूरा अटक जाता है, ऐसा तकलीफ है। रेलवे वाला भी बराबर काम नहीं करता है, म्यूनसिपलिटी का काम बराबर होता नहीं है। एवढ्यावरच उषानगर रहिवाशांच्या समस्या संपत नाही तर रेल्वेच्या रुळांलगतच्या नाल्याकडील बाजूची संरक्षक भिंतही पडल्याने संकुलातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उषानगर संकुलाच्या आवारातील ही संरक्षक भिंत पडल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। लहान मुले खेळताना तोल जाऊन नाल्यात पडण्याची भीतीही परिसरातील स्त्रियांनी व्यक्त केली। आता हे नाला तुटलाय, पडलाय नाला आपला, पण हा लक्ष द्यायला पाहिजे। मुलं खेळतात छोटी, हा उद्या काय अपघात झाला काय झालं याची जिम्मेदार कोण घेणार? हा रस्ता पण आमचा खराब आहे, रस्त्याला पण किती खड्डे आहेत, कोण बघणार? आता किती 2-3 महिने झाले हा नाला पडलाय। हा समजा एखादा मुलगा समजा खेळता खेळता पुढे गेला, उद्या काय झालं त्याची जिम्मेदार कोण घेणार? तर स्थानिक नगरसेवकांसोबत या प्रकरणी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने येथील महिला वर्ग हा हवालदिल झालाय। आमचे इथले स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्यापर्यंत हे आम्ही सांगितलेलं आहे आणि येऊन त्यांनी सर्वे करून गेलेले आहेत, पण अजून त्याचा काही रिझल्ट आलेला नाही आहे। तर त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी की जेणेकरून म्हणजे अपघात झाल्यानंतर त्याचा दखल घेण्यात काही अर्थ नाही, त्याच्या अगोदरच त्यांनी काळजीपूर्वक जर केलं तर रहिवाशांच्या फायद्याचं होईल। कोणताही अपघात होण्यापूर्वी संबंधितांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर भिंतीचे काम पूर्ण करावे अशी विनंती उषानगर संकुलाच्या रहिवाशी नेहा दळवी यांनी केली। भिंत पडून 5-6 महिने झालेत आणि पण अजून काय लक्ष दिलं नाहीये कोणी, तर ती भिंत लवकरात लवकर बांधली तर बरं होईल, कारण मुलं इथे खेळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। अपने देश को बचाव अशी हाक देत ठाण्यात रंगणार हस्तकला महोत्सव। 5000 वर्षापासून चालत आलेली हस्तकलेची परंपरा आता लोप पावत चालली आहे। याच कलेच्या आणि त्यावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या कारागिरांना नवसंजीवनी देऊन हस्तकला जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचवण्याकरिता हस्तकला विकास आयुक्त कार्यालय, वस्त्र उद्योग मंत्रालय यांनी कल्पक मार्गाचा अवलंब करून ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हस्तकला वस्त्रांना प्राधान्य देऊन एका आधुनिक फॅशन शोचे आयोजन करण्यात येणार असल्याची
माहिती संगीता कपूर यांनी दिली. नवी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी पाठोपाठ मुंबई शहरात हा कार्यक्रम होत असल्याचेही त्यांनी म्हटले. अगर हम अपनी कला की खुद नहीं कदर करेंगे तो हम दूसरों को कैसे बोलेंगे उसकी कदर करने के लिए. सो वो हमारा एक एम है. हम लोगों को बताना चाहते हैं, उनको अवेयर करना चाहते हैं कि अपने देश की संस्कृति से दूर मत जाइए, अपने देश की संस्कृति को जानिए, अपने देश की कला को कदर कीजिए. इससे हमारे देश की इकॉनॉमी भी स्ट्रांग होगी. एकेकाळी भारताचा गौरव असणारी हस्तकला आता मरणासन्न अवस्थेत पोहोचली असून ही चिंतेची बाब असल्याचे अनुभव मित्तल यांनी S9शी बोलताना सांगितले. इस प्रोग्राम का मेन मोटिव है कि हम आर्टिजन्स के जो प्रोडक्ट्स होते हैं इंडिया के, उनको एक अलग वे में, अलग ढंग में प्रेजेंट करें, एक मॉडर्न वे में प्रेजेंट करें. इसके लिए हमने डिज़ाइनर को चूज़ किया है नॉर्थ ईस्ट से, अरुणाचल प्रदेश की याना नगोबा, एंड स्टाइलिस्ट इज फ्रॉम असम. उनका नाम है भास्वती दास. वो दोनों ने मिलकर बहुत अच्छे प्रोडक्ट्स बनाए हैं. पूरे देश के प्रोडक्ट्स को लेके, हैंडीक्राफ्ट को लेके, उसको एक नए नजरिए से बना के आगे प्रेजेंट करे हैं. ये शो एक अवेयरनेस शो होगा जिसमें बैरी ओब्रायन एक क्विज होल्ड करेंगे. इसमें फैशन शो भी होगा और क्विज भी होगा, जिसके जरिए हम लोगों को बता पाएंगे कि क्या क्या इस देश में प्रोडक्ट्स हैं, क्या क्या आर्टिजन्स बना सकते हैं और वो किस वे में प्रेजेंट हो सकता है. तो ये एक अवेयरनेस कैंपेन है बाय मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल्स, ताकि लोगों को पता लगे कि हमारे देश में क्या क्या चीज़ें छुपी हुई हैं, क्या क्या अच्छी चीज़ें हैं और उस चीज़ को आगे बढ़ाएं. मैं भी जनता को ये बोलना चाहूँगा कि आप प्लीज़ हैंडीक्राफ्ट खरीदें, इंडिया की चीज़ें खरीदें. उससे इंडिया के हैंडीक्राफ्ट और वो सब चीज़ें क्या क्या हैं वो समझें, उनको पसंद करें. एक नए नज़रिए से हम दिखाने की कोशिश कर रहे हैं. अगर आप दिखा पाएँ आप भी दिखाइए और आगे वर्ड स्प्रेड करिए कि वो और खरीदें और इंडिया को हेल्प हो, इंडिया की इकोनॉमी के हेल्प हो, आर्टिजन्स को हेल्प हो. जो 1.5 लाख आर्टिजन हैं, जो गरीब हैं, वो भी उनको एक जरिया मिले जीने का और काम करने का, अपने काम आगे बढ़ाने का. तर हस्तकलेला नवी बाजारपेठ निर्माण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्लीज हो सके तो हैंडीक्राफ्ट चीज़ को आप लोग यूज़ करिए, अपना दिमाग लगाइए. आप कुछ भी बना सकते हो. हैंडीक्राफ्ट सामान को घर में सजा सकते हो, गाड़ी में डेकोरेट कर सकते हो, पहन सकते हो. आप साड़ी लेकर आप उसका सलवार बना लीजिए. इन वे आप उनको भी होगा. और हम अपना फोर फादर्स लाइक यू नो कैरी कर सकते. वी कैन कैरी ऑन द लेगेसी फादर लाइक दैट. एंड ऑल्सो मैं और एक चीज़ कहना चाहूँगी फॉर द डिज़ाइनर्स ऑफ इंडिया. हमने देखा है बहुत कम डिज़ाइनर्स एथनिक वर्क करते हैं. आप लोग जो पहन रहे हैं वो लोग भी वही बनाते हैं. तो इट्स यूजलेस. लाइक आई वुड से प्लीज़ आप लोग आइए, हैंडीक्राफ्ट को लीजिए और कुछ यूज़ करिए और इंडिया में फैलाइए. क्योंकि पीपल फॉलो डिज़ाइनर्स. हम लोग ट्रेंड क्रिएट करते हैं, आप लोग हमें फॉलो करते हो. तो आप लोग इन अ वे लाइक वी आर क्रिएटिंग अवेयरनेस, क्राफ्टमैनशिप एंड डिज़ाइनर्स. We can blend it together and we can go forward and we'll have a wonderful country then. और ऐसे है कि why only international सामान ही आ रहे हैं यहाँ. Why we are weak, हम लोग weak है. अभी in a way you know if you support us media we can take our things and we can give it there internationally. We can हमें एक्सपोर्ट करना चाहिए यार. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह चेतन सावंत, S9 न्यूज ठाणे. मनसे शाखा क्रमांक 105 तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन. भांडुपकरांचा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. भांडूप विलेज रोडवरील साई आशिष इमारतीच्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा क्रमांक 105 तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला सर्वोदय रुग्णालयाचे डॉक्टर आणि अधिकारी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरात सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे आयोजक शैलेश कुंदळे यांनी या रक्तदान शिबिराबद्दल अधिक माहिती दिली. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाखा क्रमांक 105 या इथे, माझं नाव शैलेश कुंदळे वसंत कुदळे, आम्ही सर्व मनसे कार्यकर्ते, विद्यार्थी सेना तसेच महिला कार्यकर्ते आज या कार्यक्रम आम्ही रक्तदान शिबिर भरवलेलं आहे. हे कार्यक्रम जे आहे सर्वोदय हॉस्पिटल घाटकोपर समर्पण ब्लड बँक यांच्यातर्फे आम्ही आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही जो उद्देश ठेवलेला आहे, या हॉस्पिटलमध्ये या लोकांनी जवळजवळ 350 मुलं जे थॅलेसेमिया पेशंट्स आहेत, ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता असते, अशा मुलांसाठी आम्ही आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. कारण की अशा मुलांना दर 7 ते 15 दिवसांनी रक्त बदलावं लागतं. आणि आज रक्त हे अशी गोष्ट आहे जी कुठे लॅबमध्ये बनवली जात नाही. आणि लॅब कुठल्याही प्रकारची असली तरी रक्त हे फक्त मानवी शरीरातूनच बनलं जातं. आणि मानवी शरीर हे असा एक सोर्स आहे जे दिल्याने नेहमी वाढते. माणसाने नेहमी एकमेकाला सहाय्य केल्याने, एकमेकाच्या उपयोगी पडल्याने एकमेकाला सहाय्य वाढत जातं. त्यामुळे अशा एकमेकांच्या सहाय्याने तसंच आज आम्ही रक्तदान शिबिरसोबत प्रत्येक जे कोणी पाहुणे किंवा रक्तदाते येत आहेत त्यांना आम्ही रक्तदान केल्यानंतर
म्हणजे आम्ही एक तुळशीचं रोप देत आहोत, जेणेकरून झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश दिला जात आहे. त्यामुळे आज रक्तदान शिबिर जे भरवलेलं आहे त्या कार्यक्रमाचा उद्देशांचं एवढंच आहे की त्यामुळे एक आमच्या विभागातील सर्व लोक एकत्र येऊन या रक्तदान शिबिर म्हणजे जे थॅलेसेमिया पेशंट आहेत त्या मुलांना सहकार्य केलं जावं आमच्यातर्फे, एवढा आमचा एक छोटासा प्रयत्न आज करण्यात आलेला आहे. तर या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या पूर्वा प्रतिष्ठानतर्फे तुळशीचे रोप वाटण्यात आले आणि मनसे शाखा क्रमांक 105 तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. रक्तदान केल्याने गरजवंताचे प्राण वाचवल्याचा अनमोल आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया रक्तदाता विजय यांनी दिली. केल्यामुळे आपल्याला एक जीवनदान दुसऱ्याला देता येईल ही माझी अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह उपेश शिरवाडकर, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाण्यातील शिवाजी मैदानात 10 ते 12 जानेवारी दरम्यान भव्य राजस्थानी महोत्सवाचे आयोजन. ठाणे शहरात सर्व मारवाडी मंडळींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने भव्य राजस्थानी महोत्सव राबवण्यात येतोय. या महोत्सवाचे हे 3रे वर्ष असून राजस्थानी वस्तूंची रेलचेल ही येथील स्टॉल्सवर पाहावयास मिळणार आहे. सदर महोत्सवात राजस्थानी संस्कृती, परंपरा, लोककला, ऐतिहासिक ठेवा, वैभव, पेहरावा, दागिन्यांसह इतर खूप वस्तूंची झळ लाभणार असून राजस्थानातील विविध चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार असल्याची माहिती सुमन अग्रवाल यांनी दिली. मारवारीज इन ठाणे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुमन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव 3 दिवस राबवण्यात येणार असून मैदानावर त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात राजस्थान समाजातील शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्यांना मारवाड रत्न देऊन गौरवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती सुमन अग्रवाल यांनी देत ठाणेकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 2011 से हम राजस्थान महोत्सव थाना सिटी शिवाजी मैदान जामली नाका में करते आ रहे हैं. ये 3रा साल है जो राजस्थान महोत्सव हम थाना सिटी में कर रहे हैं और इसका बहुत ही अच्छा प्रतिसाद लोगों से हमें मिला है. इसलिए हम इस बार 2 दिन के बदले 3 दिन का कार्यक्रम रख रहे हैं. तो महत्व का विशिष्ट आप यही बोल सकते हैं कि राजस्थान के सभी वर्गों को एक छत के नीचे लाने का ये प्रयास है. यानी चाहे वो महेश्वरी हो, अग्रवाल हो, बिश्नोई हो, कड़िया समाज हो, ब्राह्मण हो, राजपूत हो, चौधरी हो,
उन सबको एक मंच पर लाने का यही इसकी विशिष्टता है। और स्टॉल्स हमारे 30 स्टॉल्स रहेंगे, जिसमें ज़्यादातर हम प्रयत्न करेंगे कि राजस्थान की वेशभूषा, राजस्थान के व्यंजन, राजस्थान की कलाकृतियाँ, इसका प्रदर्शन किया जाए। इस बार एक विशिष्टता ये है कि 12 तारीख को जितने भी समाज के अध्यक्ष हैं उन लोगों को हम सब चाहेंगे कि एक स्टेज पर उनको बुलाएं और उनका सत्कार करें। तो 12 तारीख को हम लोगों ने सभी अध्यक्षों को निमंत्रण दिया है कि वो लोग यहाँ पर आएं और एक साथ खड़े हों ताकि राजस्थान की ताकत सबको नजर आए। सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. 28व्या रामभाऊ म्हाळगे स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. सरस्वती सेकंडरी शाळेच्या पटांगणात रामभाऊ म्हाळगे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 ते 14 जानेवारी दरम्यान व्याख्यानमालेत नागरिकांना अनेक तज्ज्ञ वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. माजी आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्याख्यानमालेचा उपक्रम राबवला जातोय. या व्याख्यानमालेअंतर्गत जनजागृती पर्व आवश्यकता अशा विषयांवर व्याख्यान केले जाणार आहे. लोकपाल विधेयक, आदर्श घोटाळे यांसारखे विविध विषयातील तज्ज्ञ येथे येऊन मार्गदर्शन करणार आहेत. काल भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घोटाळे या विषयावरती नागरिकांना मार्गदर्शन केले. आदर्श घोटाळ्याची पाळीमुळे शासनाचा सहभाग, राजकीयांचा वरदहस्त, भ्रष्टाचार वाढण्याची कारणे श्रोत्यांपुढे त्यांनी मांडली. परिसरातील सुज्ञ मंडळी, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळींनी ही व्याख्यानमाला ऐकण्याकरता मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मांडूपमधील उषानगर संकुल बनले आहे समस्यांचे आगार, नागरिकांचे आरोग्य व संरक्षणाला बाधा. मांडूप मनसेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.